रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मतदान सुरू आहे आणि याच मतदानाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन शेकापचे जयंत पाटील असतील किंवा चित्रलेखा मॅडम असतील हे सगळे आढावा घेत आहेत की नेमकं मतदारांच्या मनात काय आहे, तयारी बघतायत कशा प्रकारे इथे मतदान सुरू आहे। सर, 2017 साली या जिल्हा परिषदेवर आपली सत्ता होती, आता यावर काय याबद्दल काय 3 वर्ष उशिरा निवडणूक होते आहे। त्यावेळेला शरद पवारांच्या आग्रहाखातर आम्ही पवार साहेबांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती। आमच्या 23 जागा आल्या होत्या आणि 11 जागा 11 जागा राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या आल्या होत्या। पण तरी पवार साहेबांनी विनंती केली म्हणून तटकरेंच्या मुलीला आम्ही अध्यक्ष केलं होतं। आज आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आमची भूमिका आहे। आम्ही थोडा त्याग केला, जे आमच्या जागा आहेत ते करून आम्ही 20 जागा आम्ही लढवतो आहोत आणि आमच्या 3 जागा गेल्या खेपेला आम्ही 32 जागा लढवल्या होत्या आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही काँग्रेसला चांगलं प्रतिनिधित्व दिलेलं आहे या जिल्ह्यामध्ये। यामध्ये दुसरंच दिलं नाही आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना पण आम्ही चांगलं प्रतिनिधित्व दिलेलं आहे। आमचं म्हणणं आघाडी एकसंघ राहिली पाहिजे आणि BJPच्या विरोधात जे वातावरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळी जी भूमिका रायगड जिल्ह्यात आम्ही घेतलेली आहे त्याचा पाठपुरावा आम्ही आज करतो आहोत। सर, पुन्हा जर सत्ता आली तर कोणते विषय आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजूनही करायच्या बाकी आहेत आणि ज्या करणार आहात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून रायगडच्या वासियांना तुम्ही कोणते प्रकल्प? ग्रामीण भागामध्ये दळणवळण, या ठिकाणी दळणवळणाचे रस्ते, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक काम प्रभाकर पाटलांनी 1979 साली जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तेव्हा जिल्ह्याचे एक मॉडेल जिल्हा बनवला। जिल्हा परिषद कशी असावी तर रायगडसारखी असावी। इमारतीमध्ये जिल्हा परिषदेची इमारत आहे शिवतीर्थ, ती पण 1 रुपयाची तरतूद असताना 65 लाखाच्या त्यावेळेचं बजेटमध्ये सुरू केली आणि ती पूर्णसुद्धा केली। जिल्हा परिषद तिजोरीमध्ये पैसे पण नव्हते। तर जिल्हा परिषद चालवताना अक्कल लागते, पाठपुरावा लागतो आणि ग्रामीण भागातल्या जनतेचं त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक काम केलं तर ते आम्हाला मिळतं। आज या जिल्ह्यामध्ये 1979 सालापासून आम्हाला घेतल्याशिवाय कोणालाही जिल्हा परिषद करता आलेली नाही आहे। ज्यांनी केली ती टिकली नाही, 1 वर्षात 2 वर्षात त्याचा आम्ही बदल केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की ते प्रॉब्लेम नाही आहे। पण आज आम्ही आमची महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या ठिकाणी राहिली पाहिजे, एकसंघ राहिली पाहिजे म्हणून हा प्रयत्न केला। विधानसभेच्या निवडणुकीत पण आम्ही जागा सोडल्या होत्या पण आमच्याकडेच गद्दारी झाली। जे मात्र आमचे उमेदवार होते पण आमच्यापेक्षा ते BJPनी पाठवलेले उमेदवार होते आणि त्यामुळे आमचं त्यावेळेला नुकसान झालं। पण ते असं कृत्य करतील असं मला वाटलं नव्हतं। मला वाटतं की जी टीम बनवलेली आहे, मी आमच्या आजोबांच्या नाना पाटलांच्या 3ऱ्या पिढीतला ग्रस्त आहे। आता आम्ही 4थी पिढी उभी केलेली आहे। अलिबाग तालुक्यामध्ये जे उमेदवार आम्ही उभे केलेत ते सगळे क्वालिफाईड आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, वकील 5-6 वकील आहेत आणि ज्यांची घराणी आमच्याबरोबर 40-50 वर्ष आहेत त्यांच्याच मुलांना आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। आणि का तर आता जे वातावरण आहे आज आहे आणि उद्या बदलतात आणि कोणीही पक्ष बदलतात। ज्यांनी एवढ्या वर्ष आमची जी घराणी राहिली त्याला प्रयत्न करतोय मी की त्यांनाच आम्ही उभं केलं आहे। मला खात्री आहे एक चांगलं प्रशासन अलिबाग तालुक्यामध्ये आम्ही देऊ आणि तुम्ही फिरला असाल अलिबाग तालुक्यात, आम्हाला एकतर्फी असा पाठिंबा आहे। होणाऱ्या मतामध्ये जो 60-70% मतदान आम्हाला होते, बाकीचं नाही आहे। मी अत्यंत आनंदी आहे
तुमच्यासमोर आव्हान वाटतं का तुम्हाला? शिंदे सेना आहे, म्हणजे महेंद्र दळवी आहेत किंवा इतर देखील आमदार आहेत, त्यांच्याबरोबर सुनील तटकरे देखील आहेत, ते देखील थोड्या वेळाने येणार आहेत. तर या दोन पक्षांचं किती मोठं आव्हान वाटतं आपल्याला? आम्हाला वाटत नाही. जी आहे ती आमच्या दुर्दैवाने आमदारकी गेली आणि ती कशी गेली ती कळली नाही. तुम्ही फिरा अलिबागमध्ये आता थोडे आत, तर कसा प्रतिसाद आहे प्रत्येक बूथवर, कसा प्रतिसाद. हा भाग आमचा आत्मा आहे. रामराज बागमध्ये आम्ही कधीच पराभव केला नाही आणि म्हणून मला वाटतं की या पद्धतीचं जर काम केलं तर एक चांगलं होईल. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे आणि संताप आहे आणि बदला घेण्याची भावना आहे. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आज इथला आदिवासी समाज आहे, इथला आदिवासी कातकरी आहेत, ठाकूर आहेत, हे सर्व लोक आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला साथ देतात पारंपरिकने. पण आता मी पण आश्चर्यचकित झालेलो आहे. जी साथ मिळते आणि ज्या पद्धतीचं जी अलिबाग शहराच्या बाजूच्या जे मतदारसंघ आहेत, चेंडरे असो, थळ असो, इथे पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि या सगळ्या जागा आमच्या येतील असं मला वाटतं. चित्रलेखा मॅडम, तुम्ही काय सांगाल? नवीन अनेक उमेदवार आहेत, त्यांना देखील तुम्ही यावेळी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. नवीन उमेदवारांबद्दल काय वाटतं? नाही, मी पक्षश्रेष्ठीचे मुळात आभार मानते की पक्षश्रेष्ठी डाव्या विचारसरणीची आहे आणि ती तरुणांना खूप वाव देते. आणि विशेष करून 2 क्रायटेरिया उमेदवारी देताना ठेवलेले, एक सुशिक्षित आणि दुसरे मातीशी जोडलेले. तर लोकल फॉर वोकल, वोकल फॉर लोकल अशी आम्ही एक धारणा ठेवली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे की ज्यांनी ग्राम लेवलला काम केलेले आहेत. अनेकदा लोक श्रीमंत उमेदवार बघून उमेदवारी देतात. जिथे जिथे आमची मतांचे पॉकेट्स होते, मला कितीतरी श्रीमंत बलाढ्य लोकांचे फोन येत होते, तिकीट सांगा, जयंतभाईंना तिकीट सांगा. पण भाईंनी तसं न करता जो काम करतो, हे करतो, त्याला दिलंय. यावेळी शिवतीर्थावर आपला झेंडा फडकेल? नक्की फडकेल. आमचा झेंडा फडकणं म्हणजे इथल्या भूमिपुत्राचा झेंडा फडकणं, आमचा झेंडा फडकणं म्हणजे इथल्या सर्वसामान्य माणसाचा झेंडा फडकणं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जयंत पाटील सर, चित्रलेखा मॅडम हे सगळे इथे आढावा घेत होते. वेगवेगळ्या मतदारसंघात, वेगवेगळ्या गावामध्ये फिरत आहेत. आज मतदान होतं आहे. 2017 साली याच शेकाप पक्षाची सत्ता होती रायगडच्या जिल्हा परिषदेवर. यावेळी देखील चांगला प्रतिसाद आहे आणि पुन्हा एकदा रायगडच्या या जिल्हा परिषदेवर, इकडच्या शिवतीर्थावर आमचीच सत्ता असेल, आमचाच झेंडा फडकेल असा आत्मविश्वास हा जयंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.